डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार, अंतरवाली सराठीमध्ये 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार। 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा, जरांगे मागणीवर ठाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल। आंदोलनाच्या तारखेआधी प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा अल्टिमेटम। मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण म्हणून कोंडी करण्याचा प्रयत्न, मात्र फडणवीसांनी सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका। मंत्री गणेश नाईकांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर। मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, मराठा समाजाचा नेता असू शकत नाही। गुणरत्न सदावर्तेंची जरांगेंवर टीका। राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांच्या विरोधात शरद पवारांकडे तक्रार। आम्हीही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे। कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्याची पवारांकडे मागणी। सूत्रांची माहिती। पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झालेत असं त्यांना वाटतंय। शरद पवारांकडे तक्रार जरी आली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत, अंजली दमानी यांची टीका। सुनेत्रा पवार पार्थ पवारांशी बोलायची इच्छा नाही। पार्थ पवारांचा VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, तर सुनेत्रा पवारांचा उड्डाण मंत्री नायडूंसोबत फोटो। मात्र आम्ही प्रामाणिकपणे लढतोय, रोहित पवारांचा निशाणा। पक्षाची बदनामी करणारी पोस्ट लिहिल्याबद्दल दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज। नव्या कार्यकारिणीमध्ये पवार कुटुंबाच्या नातेवाईकांना संधी दिल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप। सूत्रांची माहिती। नीट परीक्षा रद्द झाल्यानं प्रचंड मानसिक धक्का, नैराश्याच्या भरामध्ये 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आणखीन एकाला अटक, बायोलॉजी प्राध्यापिका मनीषा वाघमारे ताब्यात, तर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार PV कुलकर्णीला काल लातूरमधून बेड्या ठोकल्या। नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी। पेपरफुटीसाठी टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड। अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडेसोबत शुभमचं कनेक्शन। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ लातूरमध्ये काँग्रेसची निदर्शनं, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। राज्यभरातील काही भागात इंधन संकट, वाशिम जिल्ह्यातील 60% पंपांवर डिझेल पुरवठा ठप्प। बुलढाण्यातही 166हून अधिक पंपांवर पेट्रोल डिझेल नाही, तर रत्नागिरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी CNG तुटवडा, वाहनांची मोठी रीक। रिंग रोड भूसंपादनामध्ये भोंदू खरासह कुटुंबियांना 3 कोटींचा मोबदला मिळणार। गवळणे आणि पाथर्डी शिवारातील जमिनीसाठी रक्कम मंजूर। पत्नीला 82 लाख 83,000 तर दोन्ही मुलींना 1 कोटी 82 लाख मिळणार। फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींची उपस्थिती आवश्यक। मान्सूनचं अंदमानमध्ये आगमन, दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता। गेवराई आणि अंबड तालुक्यामधील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पात्र कोरडं, पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। वारंवार मागणीनंतरही प्रशासनाकडून नदीमध्ये पाणी सोडलं जात नसल्यानं नागरिकांचा संताप। मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याबाबत मे महिन्याच्या अखेरीस निर्णय। मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला जाणार। समाधानकारक पाऊस झाल्यास मनपा पाणी कपात मागे घेण्याची शक्यता। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी घसरण। सोनं 1500 तर चांदी 3000 घसरली। सोनं GSTसह 1,61,195 रुपयांवर। तणाव, कोलाई चौकामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये राडा। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात, काही जण ताब्यात। या प्रकरणी संघटनांकडून आज गुम शहर बंदची हाक। तर तीरावरून भाविकांना प्रवेश बंद। कुंभमेळ्याच्या कामामुळे रामकुंड परिसराचा उत्तर भाग बंद। धार्मिक विधी यशवंत महाराज पटांगण आणि भाजी पटांगणावर पार पडणार। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।